केदारनाथ अक्कलपेठ संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतल्या. अमरदीप दौली संघाला अर्थातच फिल्डिंग साठी आमंत्रित केले. चला मॅचला होते सुरुवात. अर्थातच फ्रेश लढत दुसऱ्या राऊंडची पहिली लढत असावी. यस पहिली लढत आहे आणि मॅच कडे आपण बोलणार आहोत. 4 षटकांची मॅच असेल. चला मॅच सुरू करा. 4 षटकांची मॅच आणि मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी अर्थातच आपण पाहतोय. एका बाजूने अजय भातोसे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सजल आणि अजय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि गोलंदाज वैभव. यस या ठिकाणी जरूर आपण पाहतो गरमागरम वडापाव. आमच्या पहिला चेंडूवरती विकेट या ठिकाणी अजय भातोसीचे खरोखरच मोठा मासा गळाला लागला असं आपण म्हणूया. आणि खरोखरच गरमागरम वडापाव जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या उजव्या बाजूला वडापावची सोय त्या ठिकाणी आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर आपण जाऊन त्या ठिकाणी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. यस कोयना विभागातील एक उत्कृष्ट समालोचक अर्थातच विशालजी सतपाल सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पुढच्या मॅच समालोचन ते करतील. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद. दरम्यान मागच्या सामन्यातील जो सामनावरचा पुरस्कार झाला जातोय तो अक्कलपेठ संघाचा राजेश. मी राजेशाला विनंती करेन की आपल्या सामनावरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. दरम्यान वळतोय ते मैदानाकडे जिथे मोठा हादरा लागला अक्कलपेठ संघाला. अजय तंबू मध्ये परतला. वैभव साळकेच्या गोलंदाजीवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वैभव साळके याच्याकडून 1 धाव मिळते. एका धावेने श्री गणेश होते. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या धावफलकावर लागली असताना अक्कलपेठ संघाची चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचा षटक. या षटकामध्ये चांगली धावा गोळा करण्याचा प्रयत्न होता अजयचा, परंतु प्रयत्न फसला. कव्हरच्या दिशेने कॅच झाली. दरम्यान सामनावरचा पुरस्कार देतील मायनी गावचे ग्रामस्थ कोंडीबाजी पवार साहेब. सुंदर चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळून काढला चेंडू. सजल याने 1 धाव तर मिळाले. एका धावाने 2 धावा धावफलकावर लागले जातात. एक सुंदर आणि शांत सुरुवात पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. तितकीच चांगली गोलंदाजी वैभव चाळके याच्याकडून पाहायला मिळते.
सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून गेला, तिथे पहिला तैनात आहे संदेश याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव, 3 धावा झाल्या धावफलकावरती. केदारनाथ अकल्पे संघाकडून चांगली सुरुवात, वैभव चाळकेची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचे षटक या षटकामध्ये जिथे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न फलंदाजी टीमकडून पाहायला मिळाला असता, परंतु त्यांच्या समोर गोलंदाजी करत असताना शांत ठेवण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज वैभव. डान्सिंग डाऊन द विकेट कव्हरच्या दिशेने खेळून काढले, तिथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला. सिंगल धावाने धावफलक घालताना दिसतंय. 4 धावा धावफलकावर लागल्या. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे वैभव याचा. चांगला चेंडू होतो वैभवचा. निर्धाव चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव, निर्धाव चेंडू जातोय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकात ती धावसंख्या धावफलकावर लागली आता 4 वरती. चला सामना चालू करायचा आहे. पहिलं षटक संपताय जिथे वैभव चाळके याने पहिल्या षटकामध्ये अवघे 1 गडी बाद 4 धावा दिल्यात. एक मोठा हादरा लागला केदारनाथ अकल्पित संघाला. अजय याच्या रूपामध्ये गोल्डन डकचा शिकार झाला अजय. तदनंतर चांगली आणि शांत सुरुवात 2 फलंदाजांकडून पाहायला मिळाली. वैयक्तिक 2 आणि वैयक्तिक 2 धावावर सज्जल आणि उमेश खेळतोय. 4 धावा धावफलकावर आल्या. आता मात्र कुठेतरी मोठ्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांना करावा लागेल, कारण समोर देखील तितकाच ताकदीचा संघ आहे अमरदीप धवली संघ. ऋषिकेश दुसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. स्ट्राइक एंडला सजल, नॉन स्ट्राइक एंडला उमेश. सुंदर चेंडू ब्लॉकल मध्ये टाकला. चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव तर मिळाली दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु नाही चांगलं क्षेत्ररक्षण तिथे असलेल्या क्षेत्ररक्षक संदेश याच्याकडून पाहायला मिळालं. 1 धाव सुरक्षित पूर्ण. 5 धाव धावफलकावर लागले जात आहेत. 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या केदारनाथ अकल्पित संघाची. उमेश आणि सजल पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी बोट उंचावलंय. फलंदाज बाद होतोय उमेशाच्या स्वरूपामध्ये, पायचीच्या रूपामध्ये. उमेश स्तंभामध्ये येतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातो नवीन फलंदाज विवेक. स्वीप करण्याचा प्रयत्न होता उमेशाचा, परंतु असफल ठरला. या चेंडू मागे फलंदाज बाद झाला. दुसऱ्या हातला लागतोय अकल्पित संघाला. 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या धावफलकावर लागली. केदारनाथ अकल्पित संघाची मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु गोलंदाज त्यांच्यावरती हावी ठरतायत. उमेश आणि अजय हे 2 फलंदाज स्तंभामध्ये गेलेत. आता मात्र सजल आणि त्याच्या जोडीला विवेक फलंदाजी मार्कवर आहेत.
फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करून बॅटची काढा लागले, चेंडू सरळ जातो कावकरांच्या दिशेने, तिथं मात्र चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. 2 धावांवर समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. दोन धावांनी धावफलक घालताय 2 गडी बाद 7. दुसरं षटक चालू आहे ऋषिकेश याच्या स्वरूपामध्ये. स्लोअर चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच्याकडून मात्र होते चूक. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येईल. 4 धावांसाठी चौकार. सुमित याच्याकडून होते मोठी चूक. चांगला फटका होता पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू. 4 धावांसाठी धावफलक हरते. 11 धावा धावफलकावर लागले जातात. सुंदर चेंडू ब्लॉकआउट मध्ये टाकला, तिथे मध्ये चांगल्या रीतीने खेळून काढला, सेट आउट केले चेंडू. क्षेत्ररक्षक बंटी याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण 12 धावा धावफलकावर लागला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऋषिकेश याच्याकडून धावा खर्च केला, त्या मात्र 8. 1 गडी उमेश याच्या स्वरूपामध्ये बाद झाला या षटकामध्ये. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अमरदीप धवली संघाकडून, कारण जिथे समोरच्या संघाचा विचार केला गेला तर अजय आणि उमेश सारखे 2 ताकदीचे फलंदाज तंबूमध्ये परतलेत. फुलटॉस चेंडू पॅडवर आदळलाय, पंचांकडून थोडस नाकारलाय. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. लेगबाईच्या स्वरूपामध्ये आमचे पंच आम्हाला कळवतात. एक अवांतर धाव. 13 धाव धावफलकावर लागल्या जातात. 2 षटकांती 13 अशी धावसंख्या धावफलकावर लागली जाते केदारनाथ अकल्पे संघाची. आणि आता मात्र कुठेतरी मोठी धावसंख्या गोळा करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण समोरच्या संघाचा विचार केला गेला तर ऋषिकेश आणि समीर यांसारखे चांगले फलंदाज त्या संघामध्ये फलंदाजी करतात. 2 षटकांती धावसंख्या आहे. 2 गडी बाद 13. शॉर्ट चेंडू पॅडवर आदळला. 1 धाव तर अवांतर मिळते सजल याला. 1 अवांतर धाव समीर गोलंदाजीसाठी येतोय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न तर सफल ठरतोय. तिथे बघायच्या किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये तिथं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चिकूकडून, परंतु 3 धावा तर सुरक्षित पूर्ण झाल्या तिथे दोन्ही फलंदाजांमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल सजल आणि विवेक याच्याकडून. सतरा धावा धावफलकावर लागल्या जातात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. समीर याच्याकडून पाहायला मिळत आहे. अमरदीप धवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू समीर
तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. तिथे मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांकडून. रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, परंतु थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे 2 धावा तर सुरक्षित पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय, तो देखील सफल ठरतोय. तीन धावांनी धावफलक घालताना दिसतंय. 20 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतो केदारनाथ अकालपे संघाचे 2 फलंदाज विवेक आणि सजल. पुन्हा एकदा पॅडल शिप करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू जातोय सरळ ऋषिकेशाच्या हातामध्ये. 20 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. शॉर्ट चेंडू, सुंदर चेंडू होता समीर याचा. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न समीर याच्याकडून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे 20 वरती. 2 गडी बाद 20. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पुरेपूर प्रहार पाहायला मिळाला. चेंडू मागे, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतो या शेवटच्या चेंडू मागे. 4 धावांनी धावफलक घालताना दिसलं. 24 वरती 3 षटकांनी 24 अशी धावसंख्या धावफलकावर लागली जाते केदारनाथ अकालपे संघाची. म्हणून वळव मैदानाकडे जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतंय. संदेश याच्याकडून एक चांगला गोलंदाज अमरदीप तवली संघाकडून त्याच्या समोर फलंदाजी करेल एक नवोदित आणि चांगला ज्याने मागच्या वर्षामध्ये चांगली फलंदाजी केली सज्जल, एक ऑलराऊंडर प्लेयर अकल्पे संघाकडून सलामीसाठी आला होता सज्जल. आता मात्र कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील या षटकामध्ये जर का मोठी धावसंख्या गोळा करायची असेल अकल्पे संघाला. फुलटा चेंडू पॅडल शिप केलाय, चेंडू सरळ जातोय सीमा रेखा बाहेर. षटकार, चांगला फटका पाहायला मिळाला सजल याच्याकडून. पॅडल शिपच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला हा फटका. 6 धावांसाठी धावफलक घालतोय. 6 धावांनी 30 वरती धावसंख्या पोहोचते. सुंदर चेंडू. आता मात्र कमबॅक पाहायला मिळालं संदेश याच्याकडून.
निर्धाव चेंडू जातो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. 30 वरती 2 गडी बाद 30 अशी धावसंख्या केदारनाथ अक्कलपेठ संघाची. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र कुठे मोठे फटके मारावे लागतील सजलाला. पहिल्या चेंडू मागे जिथे चांगला फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. पंचांकडे अपील मागितली आहे. पंचांनी बोर्ड वरती गेलंय. तंबूचा इशारा दाखवलाय सजलाला. सजल बाद होतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं संदेश याच्याकडून, जिथे पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडू मागे मोठा फटका पाय, तदनंतरचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि धावसंख्या स्थिर आहे. 30 वरती 3 गडी बाद 30. आता मात्र अक्षय जातोय नवीन फलंदाज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा गोळा करावे लागतील. फुलटॉस चेंडू कॉवकरच्या दिशेने खेळून काढले. तिथे मात्र 1 धाव तर मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तर झालाय आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय विवेक. एक विकेट आणि 1 धाव. 31 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू संदेशाचा. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग मधला संदेशाचा. स्ट्राईक एंडला अक्षय एक चांगला अष्टपैलू खेळाडू अक्कलपेठ संघाकडून. 31 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉकॉल मध्ये टाकलाय चेंडू. फलंदाज होतोय त्रिफळाजीत. अक्षय देखील तंबूच्या दिशेने तो. पहिलं सत्र संपतोय आणि पहिल्या सत्रांती केदारनाथ अक्कलपेठ संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती 31. 32 धावांचं आव्हान ठेवले. 8च्या सरासरीने धावा गोळा करायच्या अमरदीप धवली संघाला. एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. समोरच्या संघाचा विचार केला गेला तर अक्कलपेठ संघामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी होती त्या प्रकारचं कामगिरी त्यांना पाहायला मिळाली नाही, परंतु त्यांच्या समोर गोलंदाजी करत असताना अमरदीप धवली संघाने चांगली गोलंदाजी करून 31 धावांवर रोखले अक्कलपेठ संघाला आणि 32 धावांचं आव्हान ठेवले आपल्या फलंदाजांसाठी हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना अमरज्योत मायनी आणि त्यांच्या विपक्ष खेळणारा समोरचा संघ जय भवानी कुसवाडे बी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. अमरज्योत मायनी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ जय भवानी कुसवाडे बी. एक चांगला सामना पाहायला मिळणार या मैदानावरती.
वळत सामन्याकडे जिथे 32 धावांचं आव्हान आहे अमरदीप धवली संघासमोर. धवली संघाकडून दोन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत, समीर आणि सुमित. या 32 धावांना कसं सामोरे जात आहेत पाहायचं आहे. त्यांच्या समोर गोलंदाजी करायला अजय भातोसे. जयभवानी कुसावडे बी आणि अमरज्योत मायनी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. 32 धावा 24 चेंडू मागे गोळा करायचा आहेत. सुंदर फटका पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू सरळ जातोय घरंगळत सीमा रेषा बाहेर. सुमितच्या बॅट मधून येणारा पहिलाच चौकार. थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं पहिल्या चेंडू मागे अजय याच्याकडून, परंतु त्या चेंडूकडे चांगली नजर ठेवून पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने हा चेंडू गेला 4 धावांसाठी. एक चांगली सुरुवात अमरदीप धवली संघाकडून पाहायला मिळते. एक यंगस्टर अमरदीप धवली संघाकडून सलामीसाठी आलाय सुमित आणि त्याची साथ देणारे समीर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, परंतु थोडासा फास्ट होता चेंडू. तितक्या चांगल्या रीतीने खेळून काढला. गलीच्या दिशेने एक धाव मिळाले. एका धावाने धावफलक घालताना दिसते. 5 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिले षटक मार्गस्थ अजय याचं 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित 22 चेंडू आणि 27 धावांची गरज. एक अवांतर धाव, कुठेतरी दबावाखाली गोलंदाजी करताना दिसतोय अजय. कारण 32 धावा जर स्कोर बरोबर लागल्या तर थोडस प्रेशर मध्ये ठेवावं लागेल फलंदाजांना. सुंदर चेंडू तितक्या सुंदर रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे झेल सुटतोय समीर याचा. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सुरक्षित. पूर्ण एक मोठं जीवदान मानावं लागेल समीर याला. 8 धावा धावफलकावर लागल्या तर 8च्या सरासरीने धावा गोळा करायच्या आहेत. 32 धावांचा जर पाठलाग करायचा असेल धवली संघाला तर. सुंदर चेंडू तितक्या सुंदर रीतीने खेळून काढला आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं दोन्ही संघाकडून. जितकी चांगली प्रकारची गोलंदाजी तितक्या चांगल्या रीतीने खेळून काढला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव मिळते. 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सुंदर फटका, पॅडल शिफ्ट केलाय चेंडू. चेंडू सरळ जातोय. 1 बाउंस सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी. 4 धावांनी धावफलक घालताना दिसतंय. 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चांगली फलंदाजी सुमित याच्याकडून पाहायला मिळाली. चांगला फटका, समोरच्या गोलंदाजांचा कुठलाही विचार न करता पॅडल शिफ्ट केला. चेंडू सरळ निघून गेला थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी. लोअर चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय सुंदररित्या. 1 धाव तर मिळाले. 1 धावावर समाधान. 14 धावा धावफलकावर लागल्या जातात पहिल्या षटकांती. चांगली सुरुवात, एक आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली अजय याच्या गोलंदाजीवरती. सुमित याच्याकडून पहिल्या षटक संपतंय. पहिल्या षटकांती 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिल्या चेंडू मागे 4 धावा, दुसऱ्या चेंडू मध्ये 1, तिसरा चेंडू वाईट, चौथ्या चेंडू मध्ये 2, पाचव्या चेंडू मागे 1, सहाव्या चेंडू मध्ये चौकार आणि सातव्या चेंडू मागे 1. अशा 14 धावा, 15 ना, 14 धावा धावफलकावर लागल्यात. गरज
अमरज्योत मायनी संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहेत, नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही कर्णधार. अक्षय गोलंदाजीसाठी येतोय, चांगला चेंडू अक्षय याच्याकडून पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न, सुमित याचा प्रयत्न फसला, निर्धाव चेंडू जातोय अजयाच्या हातामध्ये, जिथे पहिल्या षटकामध्ये 14 धावा गोळा केल्या दोन फलंदाजांनी. कौतुक करेन सुमित याचं, कारण यंगस्टर फलंदाज आहे, एक चांगल्या गोलंदाजी समोर असे फटके मारणं खूप कठीण जातं, परंतु त्याने ते सोपं करून दाखवलं. 14 धावा धावफलकावर लागले जातात. दरम्यान नाणेफेकीसाठी येत आहेत, मी आमंत्रित करतो मायनी गावचे ग्रामस्थ देवजी पवार साहेब. कॅच मात्र ड्रॉप होते अजय याच्याकडून, एक धाव मिळते. मायनी संघाने टॉस नाणेफेक जिंकले. ब्लॉकर प्रकारचा चेंडू, चेंडू सरळ लाडलाय सीमा रेषा बाहेर, समीरच्या बॅट मधून आलेला उत्तुंग असा षटकार. 6 धावांसाठी धावफलक खालताय, धावफलकावर धावा लागल्या जात आहेत 21 वरती. अकरा धावांची गरज आहे. सुंदर चेंडू, आउटसाइड द ऑप्शन टाकलेला चेंडू, निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे 21 वरती. 11 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 11 धावांची गरज. सुंदर चेंडू होता, चांगल्या रीतीने खेळून काढला, तिथे मात्र गली क्षेत्रातला असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. 2 धावा तर मिळाल्यात. आता मात्र प्रयत्न फसतोय, समीर बाद होतोय, एक मोठा हादरा लागतोय समीर याच्या रूपामध्ये. 2 षटक संपतायत. 9 धावांची गरज, 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज अमरदीप दौली संघाला. सागर सकपाळ येत आहेत तिसरं षटक घेऊन केदारनाथ अकल्पे संघाकडून.
कट केलाय चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथे मात्र चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून. तीन धावा मिळतात या चेंडू मागे. कुठेतरी कचराफेकी पाहायला मिळाली अकल्पे संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. 6 धावांची गरज. 11 चेंडू 6 धावा. मी या अमरदीप धुळी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन बाहेरून कोणी आवाज द्यायचे नाहीत, शांत राहायचंय. फुलटॉस चेंडू पंचांनी बीमर घोषित केलाय. 1 धाव तर मिळाले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील झालाय. 2 धावा सुरक्षित पूर्ण. 3 धावांची गरज. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी अशा रीतीने अमरदीप धवली संघ विजयी होतोय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. अशा रीतीने हा सामना संपतोय. पुढील सामन्यासाठी मी दोन्ही संघांना विनंती करेन की टॉस अमरज्योत मायनी संघाने जिंकलाय. आपला निर्णय अद्याप येथे पोहोचला नाही. अमरज्योत मायनी संघ सुमित या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. चला मायनी संघाला विनंती करेन क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सर्व सामने 4 षटकांचे खेळवायचे असतील तर तुम्हाला दरम्यान इथे मी कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार मान्य श्री रमेशजी मारागजे साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो अमरज्योत मायनी संघाकडून की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. रमेशजी मारागजे साहेब. तर आताचे जे मॅच झाले त्याच्यामध्ये सुमित चालके हा सामनावीराचा पुरस्कार जिंकतोय. तर त्यांना जरूर या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देतील. कोणीबा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही सुमित चालके